नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की महिपतच्या गुंडांनी सायलीवर वार केलेला असतो आणि सायली ही खाली कोसळते। अर्जुनने हे सर्व बघून त्या गुंडांचा पाठलाग सुद्धा केलेला असतो, मात्र ते गुंड पळून जातात। तर धारातीर्थ कोसळलेल्या त्या सायलीला बघून अर्जुनच्या पायाखालची जमीन हादरते। सर्वजण हा विसर्जनासाठी अर्जुनला शोधत असतात, मात्र इकडे अर्जुनची अशी अवस्था झाली असती की सायलीला आता कुठे घेऊन जावे। ॲम्ब्युलन्सला जर फोन केला तर ॲम्ब्युलन्सला या गर्दीतून येता येणार नाही, त्यामुळे आता त्याच्यापुढे खूप मोठा प्रश्न उभा राहतो। सायलीचा तर जीव वाचवायचाच। सायलीला म्हणत असतो की मिस सायली, मी तुम्हाला काही होऊन देणार नाही, तुम्ही प्लीज डोळे उघडा। म्हणून अर्जुनच्या डोळ्यामध्ये सायलीसाठी पाणी येत असते, कारण अर्जुन चक्क सायलीवर प्रेम करण्यासाठी लागलेला असतो। तेव्हा अर्जुन हा घाईने उचलतो आणि सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो। अश्विनला म्हणत असतो की काही कर, पण सायली वाचली पाहिजे। तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की मी सायली वहिनीला काही होऊन देणार नाही। आणि सायली वहिनीला हे तपासल्यानंतर अश्विन म्हणत असतो की अरे दादा, सायलीची अवस्था अशी बघून असे वाटते की मी आता काही सांगू शकत नाही। सायली वहिनी कोमात सुद्धा जाऊ शकतात, पण मी सायली वहिनीला वाचवण्याचा नक्की प्रयत्न करीन। तेव्हा तो अर्जुनला आधार देत असतो आणि त्याच वेळेस इकडे चैतन्य विचार करतो की अर्जुन असा अचानक कुठे गेला असन आणि सायली सुद्धा दिसत नाही। त्यामुळे चैतन्य हा अर्जुनला फोन करतो आणि लगेच विचारतो की काय झाले। तेव्हा लगेच अर्जुन हा डोळ्यामध्ये पाणी येऊन सांगत असतो की मिस सायली यांच्यावर अटॅक झाला आणि त्यांची अवस्था खूप गंभीर आहे। पोटात चाकू खूप असल्यामुळे त्यांचे खूप रक्त असे वाया गेले आणि आता त्यांना रक्ताची खूप गरज आहे। तेव्हा मात्र कल्पनाने चैतन्यकडून फोन घेतलेला असतो आणि हे सर्व बोलणे कल्पनाने ऐकलेले असते। कल्पनाला मात्र खूप मोठा धक्का बसतो, कारण कल्पनाने सायलीला एका लेकीचा मान दिलेला असतो। तेव्हा कल्पना आणि सर्वजण धावतच हे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि अश्विन म्हणत असतं की मी सायली वहिनीला रक्ताची खूप गरज आहे, त्यामुळे प्रत्येकाचे रक्तगट चेक करून काहीतरी रक्ताची ही व्यवस्था करावी लागणार। कल्पना तेथे हॉस्पिटलमध्ये गणपती बाप्पाला हात जोडते आणि काही कर, सायलीचे प्राण वाचव, असे प्रत्येकजण प्रार्थना करत असतात। रविराजने सुद्धा गणपती बाप्पाला हात जोडलेले असते आणि सायलीला या संकटातून वाचव, काही होऊन नको देऊ। पूर्णाई आजी सुद्धा हिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती देवी आईला म्हणत असते की अगं देवी आई, तुझी प्राणप्रतिष्ठा म्हणजे पूजा करणारी सायली आज जीवन मरणाच्या दारात आहे आणि तिच्यात माझी तन्वी दिसते। खरंच तू तिच्या जीवाला काही असे होऊन देऊ नको। आणि पूर्णाई आजीने सुद्धा सायलीसाठी नवस केलेला असतो। त्यानंतर इकडे अर्जुनला प्रत्येक क्षण सायलीसोबत घातलेला आठवतो। त्याने तिच्यावर रागवलेले आणि आनंदाचे क्षण सर्व अर्जुनला आठवतात आणि सायलीविषयी अर्जुनच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते। कल्पनाने मात्र सायलीसाठी देवसुद्धा पाण्यात ठेवलेले असतात आणि ती मंदिरात गेलेली असते अनवाणी पाहेनी। तर त्याच वेळीच कल्पनाच्या पायातून सुद्धा लागल्यामुळे रक्त निघत असते आणि अर्जुन ते लक्ष्मीचे म्हणजे रक्ताची पावलं तो बघतो आणि त्याला सुद्धा खूप वाईट वाटते। कल्पनाला वाटत असते की काही कर देवी आई, पण माझ्या सायलीला वाचव, मी तुझ्यासाठी कोणतेही काही गोष्टी करायला तयार आहे। त्यानंतर इकडे प्रिया आणि अस्मिता मात्र खूप खुश असतात। तर अस्मिता सांगत असते की अगं प्रिया, त्या सायलीसाठी कुठली ती सायली, आणि घरातील सर्वजण इतके स्तब्ध झाले आहे की प्रत्येकजण सायलीच्या ह्या जीवनाची म्हणजे सायली परत यावी असे देवाकडे प्रार्थना करतात। सायलीमुळे घरात कोणी अन्नाचा कणसुद्धा खाल्लेला नाही आणि सर्वांना त्या सायलीची इतकी काळजी का वाटत असेल। तेव्हा प्रियाचा मात्र हा खूप जळफाड झालेला असतो। तिला असे वाटत असेल की आता ही सायली जर या जगात नाही राहिली तर माझे अर्जुनशी लग्न होईल आणि मी रविराजची मुलगी आहे हे कुणाला म्हणजे काही समजणार नाही की मी खोटे वावरते, काहीतरी खोटे नाटक करते। सायली गेली तर माझ्या आयुष्यातील पूर्ण वादळच कमी होईल, म्हणून ती एक काम करते आणि हॉस्पिटलमध्ये एक वेगळाच वेश घेऊन एक वेगळेच इंजेक्शन ती सायलीला देण्याचा प्रयत्न करत असते आणि नर्सच्या वेशात येऊन तिने सायलीला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असतो। आणि त्याच वेळेस जे रविराजने सायलीसाठी रक्त दिलेले असते आणि ते रक्तगट सुद्धा रविराजची मॅच झालेले असते, त्यामुळे प्रियाला तर मात्र खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा प्रियाला आता असे वाटत असते की आता नक्की आपली या घरातून हकालपट्टी होणार। सायली आणि त्या रविराज किल्लेदाराचे रक्त सुद्धा एकच गट निघले, म्हणजे आता हीच तन्वी आहे हे सर्वांना समजणार आणि
सायलीच्या पायावर जी तुळशीपत्राची खूण असते ती सुद्धा सर्वांनी बघितलेली असते आणि आपल्या लहानपणच्या तन्वीच्या पायावर सुद्धा तीच खूण होते, म्हणून सर्वजण हीच आपली सायली तन्वी आहे असे म्हणू लागतात। म्हणून प्रियाने मुद्दाम नरचा वेश घेऊन सायलीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो। तिला आता असे वाटत असते की सायली जर आपल्या परत घरात आली तर आपल्याला घरातून बाहेर नक्की जावे लागणार आणि झालेला सर्व प्रकार ती महिपत आणि साक्षीला फोनवर सांगत असते। तर साक्षीला खूप राग येतो आणि साक्षी म्हणत असते की अण्णा, तुम्ही माझ्यापासून इतके लपवले आणि तुम्हाला त्या सायलीला का मारायचे होते, का तुम्ही तिच्यावर परत हा मारण्याचा प्रयत्न केला? मी तुम्हाला किती वेळेस सांगितले खून दरोडे बंद करा, तर तुम्ही माझे काही ऐकले नाही आणि जे करायचे ते केले। पण आता आपण किती गोत्यात येऊ शकतो, तो अर्जुन नावाचा आहे आणि एक वकील रविराज सुद्धा। त्यांना सर्वांना समजले की सायली हीच तन्वी आहे, तेव्हा आता आपले काही खरे नाही। एक महत्त्वाचा पुरावा आता त्यांच्या हाती लागला तर लगेच प्रिया मात्र एक चूक करते आणि प्रिया नर्सच्या वेशामध्ये येऊन सायलीला जीवे मारण्याचा प्रयत्न करते, म्हणजे ते इंजेक्शन ती सायलीला देत असते। तेव्हा मात्र प्रिया ही नर्सचा वेश घेऊन येते आणि लगेच ती इंजेक्शन देणार तेवढ्यात अर्जुनला वाटतं की काहीतरी नक्की आहे, कारण डॉक्टरांनी अजून काही सांगितले नाही आणि ही नर्स का आतमध्ये घुसली असेल। तेव्हा अर्जुन लगेच अश्विनला फोन करतो आणि सायलीला काही इंजेक्शन द्यायचे आहे का असे अश्विनला विचारतो। अश्विन म्हणतो की नाही, सध्या सायलीला रक्त दिलेले आहे त्यामुळे सायलीला कोणतेही इंजेक्शन देता येणार नाही। तेव्हा मात्र अर्जुनच्या सर्व लक्षात येते आणि अर्जुन लगेच आतमध्ये येतो आणि तुम्ही कोण आहात असे प्रियाला विचारतो। तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते आणि तिच्या हातातून ते इंजेक्शन खाली पडते। तेव्हा मात्र प्रिया ही रंगेहात अर्जुनने पकडलेली असते। तेव्हा सायली म्हणत असते की ज्याने कोणी मला मारण्याचा प्रयत्न केला त्याला तर मी सोडणार नाही आणि मधुभाऊंना सुद्धा गुंतवण्याचा कोणी प्रयत्न केला आहे ते आता सर्व सत्य लवकरच सर्वांसमोर येणार आहे असे सायलीने ठामपणे उत्तर दिलेले असते। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मिस सायली, तुम्ही टेन्शन घेऊ नका, जे कोणी हे कृत्य केले ना त्याला मी सोडणार नाही आणि मी त्याला लवकरच ही पापाची शिक्षा त्याला देणारच। प्रिया मात्र खूपच घाबरते आणि आज रंगे हात सुद्धा तिला सर्वांनी पकडलेले असते। तेव्हा मात्र रविराजच्या सर्व लक्षात आलेले असते की प्रिया खरंच ही खोटी आहे आणि रविराज घरातील पूर्णही आजीला सुद्धा चक्क येऊन सर्वांसमोर सांगणार असतो की खरंच सायली हीच आपली तन्वी आहे। म्हणून थाटामाटात घरी आल्यानंतर अर्जुन आणि सायलीचे पुन्हा रविराज लग्न लावून देणार असतो आणि प्रियाचा जो खोटा चेहरा आहे तिला तिच्या पापाची शिक्षा अर्जुन लवकरच देणार असतो। तेव्हा नियतीने सुद्धा प्रियाला खूप मोठी पापाची शिक्षा दिलेली असते। तर आता मालिकेमध्ये पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।